महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शासकीय योजनेच्या नावाखाली अजनाळ्यात महिलांची लाखो रुपयांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। धुळे तालुक्यातील अजनाळे येथे केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून 70,000 रुपयांचे अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवत सुमारे 350 ते 400 महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी 26 जुलै रोजी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष भोसले, अनुसया भोसले आणि विनोद पवार यांनी महिलांकडून प्रत्येकी 20,000 रुपये घेतले। मात्र अनुदान मिळण्याऐवजी संबंधित महिलांच्या बँक खात्यावर 1,60,000 रुपयांचे कर्ज दाखविण्यात आल्याचा आरोप आहे। फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर महिलांनी भरलेले पैसे परत मागितले असता संशयितांनी महिलांसह मध्यस्थी करणारे विनोद चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। यानंतर पीडित महिलांनी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बापू बागुल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। प्राध्यापक बागुल व माजी सरपंच विनोद चव्हाण यांनी महिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून या प्रकरणाचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत। गावामध्ये ज्या महिलांची फसवणूक झालेली आहे ती MFMच्या माध्यमातून जे 70,000 रुपये अनुदान आलेलं होतं, त्या अनुदानाच्या माध्यमातून मनीष भोसले, अनुसया भोसले आणि विनोद पवार या तिघांनी मिळून या ठिकाणी त्यांची फसवणूक केलेली आहे। 20,000 रुपये त्यांच्याकडनं अनुदान लाभलेलं आहे। म्हणजे त्यांची फसवणूक या पद्धतीने महाराष्ट्र शासन ग्रामीण भागातील महिलांना उन्नतीसाठी या ठिकाणी पैसा देतो। त्या ठिकाणी या महिलांना खोटं सांगून की हे पैसे आम्ही दिलेले आहे म्हणून 20,000 रुपये त्यांना त्यांच्याकडनं घेतलेले आहेत। म्हणून आमची मागणी आहे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या तिघांवर शासन झालं पाहिजे, त्याच पद्धतीने गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांनी ज्या पद्धतीने पैसे लाटलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीने यांना जे काही गरीब महिला आहेत त्यांना 20,000 रुपये तात्काळ त्यांनी परत करावे। या मागणीसाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी SP साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PI यांच्याकडे जाऊन ही मागणी पत्रव्यवहार करून जर त्याच्यावर तशी प्रकारची परिस्थिती निर्माण नाही करून दिली किंवा गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही पुढचा जो काही पाऊल आहे तो आंदोलनाचा असेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून या महिलांना मी न्याय मिळवून देईन। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।